नमस्कार. मी तुम्हाला लिंक आणि युजरनेम पासवर्ड पाठवलेत. ती लिंकवर क्लिक करून युजरनेम पासवर्ड ॲड करा. त्याच्यानंतर तुम्हाला हा डॅशबोर्ड दिसेल. ठीक आहे. आणि हा आपला ॲपचा लुक आहे. ठीक आहे. सगळ्यात आधी आपण बघूया की हे स्लायडरमध्ये फोटो आपण कसे चेंज करू शकणार. त्याच्यासाठी तुम्ही डॅशबोर्डला या, स्मार्ट स्लायडरवर क्लिक करा आणि इकडे एडिट ऑप्शनवर क्लिक करा. हे ऑलरेडी 3 फोटो आपण टाकले. याच्या व्यतिरिक्त मला काही अजून टाकायचे असेल त्या 3 डॉटवर क्लिक करा आणि डुप्लिकेट क्लिक करा. डुप्लिकेट झाल्यानंतर सारखाच फोटो तुम्हाला 2 वेळा दिसेल. तर शेवटचा फोटोवर एडिट क्लिक करा आणि ह्या प्लस आयकनवर क्लिक करून तुमच्याकडे तो फोटो असेल तर ठीक आहे, नाहीतर अपलोड फाईलवर क्लिक करून तो तुम्ही अपलोड करून तुमच्या कम्प्युटरमधून घेऊन त्या फोटोला सिलेक्ट करू शकता. जसं सिलेक्ट करणार तो तुमच्या इकडे दिसेल. त्यानंतर तुम्ही सेव्ह ऑप्शनवर क्लिक करा. जसं सेव्ह केलं तो तुमच्या स्लायडरमध्ये ॲड होईल. ठीक आहे. हा बघा, हा फोटो तो ॲड झाला. ठीक आहे. आता आपल्याला हा फोटो नाही पाहिजे असणार तर आपण काय करणार, डॅशबोर्डला येणार. ठीक आहे. स्मार्ट स्लायडरवर क्लिक करणार, एडिटवर क्लिक करणार. हा शेवटचा फोटो मला नाही पाहिजे आहे, त्या 3 डॉटवर क्लिक करून डिलीट करणार. ठीक आहे. हा पण नको पाहिजे तर डिलीट करणार. ओके. अशाप्रमाणे आपण ह्या स्लायडरमध्ये फोटो ॲड करू शकतो. ठीक आहे. आता आपण बघूया गावाविषयी माहिती बदलायची असेल तर कसं बदलणार आपण. ठीक आहे. गावाविषयीवर क्लिक करा, एडिट पेजवर क्लिक करा. एडिट केल्यानंतर इकडे तुम्हाला जी काही माहिती बदलायची असेल ती तुम्ही बदलू शकता. ठीक आहे. याच्यामध्ये काही बदलायची असेल बदलू शकता. आता आपण सध्या टेस्ट अशी छोटीशी माहिती बदलली आहे. आपण बघू शकतो की कशाप्रमाणे मी टाईप केलं आणि जस्ट अपडेटवर क्लिक करायचं. आता आपण बघूया गावाविषयी माहिती बदलली आहे की नाही. ठीक आहे. गावाविषयी आलो मी आणि इकडे गावाविषयी माहिती बघितली तर इकडे टेस्ट नावाने चेंज झालं आहे. ठीक आहे. तर मी परत एकदा दाखवतो. एडिट पेज करा, तुमच्या गावाविषयी माहिती आलो. ठीक आहे. याला मी हा डिलीट करतो, अपडेट करतो. आता ती गावाविषयी माहिती ॲपवर चेंज झाली असेल. ठीक आहे. हे झालं गावाविषयी माहिती. आता आपण बघूया पदाधिकारी पण सारखेच ह्याचप्रमाणे बदलायचे आहेत. प्रतिनिधीमध्ये काही बदल असेल तर याचप्रमाणे बदलायचं आहे. ठीक आहे. आता समजा मला अजेंडामध्ये काही नवीन अजेंडे ॲड करायचे आहेत. ठीक आहे. हे आपले ऑलरेडी अजेंडे आहेत, टेस्ट टाकलेले आहेत, तर आपण बघू शकतो आहेत ते. आता याच्या व्यतिरिक्त अजून काही अजेंडा ॲड करायचा असेल तर मी डॅशबोर्डमध्ये जाणार, आर्टिकल्समध्ये जाणार, ऑल आर्टिकल्समध्ये जाणार. ठीक आहे. ॲड न्यू पोस्ट करणार आणि इथे मी अजेंडाचा टायटल टाकणार. मी टायटल टाकतो मीटिंग ॲट स्कूल ॲट 12 PM. ठीक आहे. हे तुम्ही मराठीमध्ये टाकू शकता, इंग्लिशमध्ये टाकू, तुमच्यावर आहे. तुम्हाला ज्या भाषेमध्ये अजेंडा टाकायचा असेल तो टाकू शकतो. ठीक आहे. त्या मीटिंगचा अहवाल काय, कशाबद्दल ती मीटिंग आहे ते आपण टाकू शकतो. फोटो ॲड करायचे असेल ते मीटिंगचे, समजा एखादा लेटर आहे काय तो ॲड करायचा असेल तर क्लिक करा, ॲड मीडियावर क्लिक करा, अपलोड फाईल करा. तुमच्या PC मध्ये जिकडे असेल तिकडून घ्या, ओपन करा आणि इन्सर्ट टू पोस्ट करा. ते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅटेगरी अजेंडावर सिलेक्ट करा आणि पब्लिश करा. जसं तुम्ही पब्लिश करणार त्याचवेळी तुमच्या ॲपमध्ये ते अजेंडा रिफ्लेक्ट होईल. नवीन अजेंडा टाकला. ठीक आहे. मीटिंग ॲट स्कूल आणि आपण फोटो टाकला आणि कंटेंट. ठीक आहे. आता ह्या अजेंडा संपल्यानंतर आपल्याला त्या अजेंड्याची गरज नाही तर आपण तो डिलीट कसा करणार. ठीक आहे. यावर क्लिक करणार, ट्रॅशवर क्लिक करणार, तो ऑटोमॅटिकली डिलीट होईल. बघा अशा प्रकारे तुम्ही डिलीट करू शकता. ठीक आहे. ही झाली अजेंडाविषयी माहिती. आता आपल्या समजा तुमच्या गावकऱ्यांना त्यांचा घरपट्टी बघायची असेल तर ई भरणावर क्लिक करणार, त्यांचा घरपट्टी क्रमांक टाकणार ते इकडे. ठीक आहे.
टाकल्यानंतर त्यांच्या घरपट्टीविषयी त्यांना माहिती इकडे भेटेल. आता ही घरपट्टी आपण ॲड कशी करणार? डॅशबोर्डला जाऊया, हाऊस पेजेसवर क्लिक करूया, डेटावर क्लिक करूया आणि ही सगळी ऑलरेडी माहिती ॲड केलेली आहे. समजा याच्यामधून तुम्हाला एखादी माहिती नाही पाहिजे किंवा एडिट करायची तर एडिटवर क्लिक करणार. एडिटवर क्लिक केल्यानंतर मला खाली आहे ना ती माहिती ओपन करून भेटेल. तर मग याच्यामध्ये मला माझ्याप्रमाणे काही माहिती बदलू शकतो. ठीक आहे, अपडेट करा. ही सगळी माहिती फक्त युजर नेम पासवर्ड ज्याच्याकडे असेल तोच बदलू शकतो, याच्या व्यतिरिक्त कोणी बदलू शकणार नाही. ठीक आहे, आता ही माहिती मला नको पाहिजे आहे आपल्या डेटाबेस म्हणजे कोणाला, तर मी ही डिलीट कशी करणार? डिलीटवर क्लिक करणार, ही माहिती डिलीट होईल. ठीक आहे, ती आता गावकऱ्यांना पण दिसणार नाही. याच्या व्यतिरिक्त अजून मला काही ॲड करायचं असेल, एवढे डेटा आहे आपल्याकडे, याच्या व्यतिरिक्त ॲड करायचं असेल तर मी इथून न्यू डेटा म्हणून ऑप्शन आहे तो त्याच्यावर क्लिक करेल. ठीक आहे, आणि जो डेटा माझ्याकडे असेल तो मी ॲड करून नवीन गावकरी ॲड होतील. हे बघा, टेस्ट म्हणून आपण जस्ट ॲड केलं. ठीक आहे, हे झालं घरपट्टीविषयी म्हणजे ई भरणाविषयी. ठीक आहे, ई भरणाविषयी बघितलं, अजेंडाविषयी बघितलं. आता याच्यात सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे फोटो गॅलरी. ठीक आहे, ही फोटो गॅलरी आहे. याच्यामध्ये तुम्हाला काही फोटो ऑलरेडी आपण टाकलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही फोटो टाकायचे असतील तर आपण काय करणार? एडिट विथ एलिमेंटर हा ऑप्शनवर क्लिक करणार. ठीक आहे, लोड व्हायला वेळ लागत असेल तर 2 मिनटं थांबा. जसंच लोड झालं एडिटवर क्लिक करा. ठीक आहे, हे फोटोज तुम्हाला दिसतील. या फोटोज कुठले फोटो इथे बघू शकतो. याच्यामधले कुठले फोटो नाही पाहिजे तर ह्या क्रॉस बटनवर क्लिक करून तुम्ही हे फोटो घालवू शकता. ठीक आहे, ॲड गॅलरीवर क्लिक करा. हे फोटोज तुम्हाला आता अजून फोटो टाकायचे असेल, अपलोड फाईलवर क्लिक करा, सिलेक्ट फाईल करा. मी तुमच्या PC मध्ये जे फोटो असतील त्याच्यामधून घेऊन ओपन करा. ठीक आहे, मी हा फोटो ओपन केला. हा फोटो ओपन केल्याबरोबर सिलेक्ट करा त्या फोटोला, तुम्हाला कुठला फोटो टाकायचा आहे गॅलरीमध्ये. ठीक आहे, क्लिक केल्याने ॲड टू गॅलरी करा. आता हा फोटो इथे दिसायला लागला आहे. दिसल्यानंतर इन्सर्ट गॅलरी करा. आता हे फोटो इन्सर्ट गॅलरीमध्ये आलेत. फक्त पब्लिश करा आणि तुम्हाला ते फोटोज त्या ॲपमध्ये दिसायला लागतील. आपण बघूया दिसत आहेत का. मी आलो गॅलरीमध्ये. हो, मला ते फोटो दिसायला लागले. ठीक आहे, याप्रमाणे तुम्ही तुमच्या ॲपमध्ये चेंजेस करू शकता. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही योगेश सर किंवा मला विचारू शकता. थँक्यू.